आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना म्हणजे रोजच्या व्हिडिओ खाली कधी कधी कमेंट्स असतात की ताई ह्या टॉपची लिंक दे वगैरे, पण जर जेव्हा मी ऑनलाईन घेतलेला असेल ना तर त्यावेळेस मी नक्की लिंक देते. आणि कधी कधी ऑफलाईन जर घेतलेला असेल तर त्याच्या लिंक माझ्याकडे नसतात. तर त्याच्यामुळं आज पण मी काही Amazonवरून शॉपिंग केलेली आहे. जर तुम्हाला ते आवडले तर तुम्हाला मी त्याची लिंक देते आणि तुम्ही ते खरेदी पण करू शकता. तर हा पहिला कॉर्ड सेट घेतलेला आहे मी. आणि आता सध्या कॉर्ड सेटची फॅशन चालू आहे, सगळेजण कॉर्ड सेट वापरतात म्हणजे लेडीज. तर हा एकदम भारी आला. याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे, छान पण वाटतो. म्हणजे तुम्हाला वेगळा कलर घ्यायचा असेल तर पण घेऊ शकता. आणि मला हा कलर आवडला, तुम्ही बघत असेल एकदम मस्त आलेला आहे. छान आहे. तुम्हाला पण आवडला असेल नक्कीच आणि कमेंट करून सांगा कसा आहे कॉर्ड सेट, नक्की सांगा. आणि इथं स्लीव्स पण तुम्ही बघत असेल किती स्टायलिश आहे, मस्त थोड्याशा लॉंग पण अशा. तर याची लिंक आहे ना तुम्हाला दिलेली राहील. आणि आता Amazonवरती सेल पण चालू आहे, तर तुम्ही सेलमध्ये खरेदी केली ना तर याच्यावर डिस्काउंट बरेच भेटेल. तर त्याच्यामुळे नक्की खरेदी करा आवडला असेल तर. आणि खरंच खूप छान दिसतो, तुम्ही बघत असेल. कापड पण त्याचं एकदम सॉफ्ट आणि एकदम भारी कापड आहे, एकदम कम्फर्टेबल वाटतं डेली वेअरसाठी सुद्धा. आणि आपल्याला कुठं येण्या जाण्यासाठी जर घालायचं असेल तरी सुद्धा खूप छान, एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि सॉफ्ट आहे. कलर पण छान आहे, वेगळा कलर घ्यायचा असेल तर घेऊ शकता. त्याच्यानंतर हा एक कॉर्ड सेट आहे, तुम्ही बघत असतील. कलर पण खूप छान आहे आणि खूप कापड पण इतकं सॉफ्ट आहे ना, मस्त कापड आहे, दिसायला पण छान आहे, एलिगंट आहे मस्त. जर तुम्हाला हा पण आवडला तर घेऊ शकता. याच्यामध्ये कलर्स पण आहे, वेगळा कलर घ्यायचा असेल तर तो पण घेऊ शकता. मला हा आवडला म्हणून मी हा घेतला. आणि हा तुम्हाला आवडला तर नक्की सांगा कमेंट्स मध्ये कोणता आवडला तो कॉर्ड सेट. तर असा आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर याची लिंक पण देईल मी. त्याच्यानंतर हे ट्राउझर तुम्ही बघू शकता ब्लॅक कलरचे, खूप मस्त आलेली आहे. डेली वेअरसाठी पण ऑफिस वेअरसाठी तुम्ही घालू शकता, खूप छान आहे. बघू शकता हाय वेस्ट आहे, त्याच्यानंतर फ्लेअर्ड आहे, खाली मस्त आहे, मस्त एलिगंट आहे, वर्क वेअर आहे, ऑफिस वेअर तुम्ही घालू शकता, कॉलेजसाठी घालू शकता, खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर हा टॉप घेतलेला आहे, हा शर्ट तुम्ही बघत असतील. याची पण लिंक देईल, तुम्हाला आवडला असेल तर. याच्यावर छान सूट होतो तो. ट्राउझर घ्यायचे असेल तर ट्राउझर घ्या, हा टॉप घ्यायचा असेल तर टॉप घ्या किंवा शर्ट घेऊ शकते. तर हा टॉप आवडला असेल तर नक्की खरेदी करा. कापड पण खूप छान आहे याचं आणि कलर वगैरे काही जाणार नाही. आणि एक म्हणजे कापड खूपच भारी आलेलं आहे सगळ्याचं. तुम्हाला जर कॉर्ड सेट आवडला असेल तर कॉर्ड सेट घ्या, टॉप घ्या, पॅन्ट घ्या. आणि त्याच्यानंतर काल एका ड्रेसची लिंक विचारली होती, सॉरी आजच सकाळी व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओत मी घातलेला होता तो ड्रेस, तर तो दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर हा टॉप आहे, म्हणजे ड्रेस आहे पूर्ण, ओढणी पण आहे, पॅन्ट पण आहे. तर हा ड्रेस सेट घ्यायचा असेल तर हा घ्या. याची लिंक मागितली होती सकाळच्या व्हिडिओमध्ये, तर याची पण लिंक देईल. याच्यासोबत ना या कलरची ओढणी आलेली आहे. त्याच्यानंतर ही पॅन्ट आहे त्याच्यावरची, जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा पण घेऊ शकता. 4-5 दिवसापासून कमेंट्स येते की अश्विनी तू प्रेग्नंट आहे का, प्रेग्नंट आहे का. तर खरं तर मी ना आत्ता प्रेग्नंट नाही, पण आत्ता होते. म्हणजे ज्यावेळेस आम्ही गावाकडे गेलो, सुरेखाताईच्या घरी गेलो ना, तर त्यावेळेस मी प्रेग्नंट होते. पण काही ना म्हणजे माझ्याकडून गरम पदार्थ खाण्यात गेले वाटतं. मेथीची भाजी मी कंटिन्यू 2-3 वेळेस मेथीची भाजी खाल्ली. म्हणजे गावाकडे आम्ही गेलो ना तिथं मी मेथीची भाजी खाल्ली, सुरेखाताईची तर मेथीची भाजी खाल्ली. आणि उष्ण असं म्हणजे फिरण्यात पण गेलं, खूप फिरण्यात गेलो, गाडी घेतली तसं आम्ही फिरलो. तर त्याच्यामुळे माझं मिसकॅरेज झालं. तर मी हे शेअरच नाही केलं खरं तर. म्हटलं प्रेग्नन्सीची न्यूज पण शेअर नव्हती केली, कारण 3 महिने कोणाला सांगतेच नाही. आणि त्याच्यामुळं म्हटलं 3 महिन्याच्या नंतर सांगू, पण 2.5 मंथमध्येच माझं मिसकॅरेज झालं. आणि त्याच्यामुळे ते थोडासा पोटाचा भाग दिसतो, लगेच ओळखू येतं. पण ज्यावेळेस होती ना त्यावेळेस तेव्हा नव्हत्या कमेंट्स आल्या, त्याच्यामुळं म्हटलं नंतर शेअर करू आपण 3 महिन्यांनी. आणि मग मिसकॅरेज झालं. मला पण खूपच वाईट वाटलं होतं. म्हटलं आपण थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे होती, गावाकडे पण नव्हतं जायला पाहिजे. आणि ज्या मेथीची भाजी वगैरे, म्हणजे ज्या दिवशी मी मेथीची भाजी खाली ना तर त्याच वेळेस मला ब्लिडिंग सुरू झालं ना, मग त्याच्यावरून कळलं की नक्की गरम मेथीची भाजी खाल्यामुळं झालं असेल. आणि म्हणजे आदल्या दिवशी खाल्ली गावाकडे, त्याच्यानंतर सुरेखाताईच्या इथं गेलो आम्ही, तिथं पण खाण्यात गेली, म्हणजे असं कंटिन्यू झालं. तर त्याच्यामुळं मग असं मला डाऊट आला की मेथीच्या भाजीने झालं असेल किंवा मग ट्रॅव्हलिंगने झालं. पण झालं ते चुकी नडते आपली. त्याच्यामुळे थोडं प्रेग्नन्सी वगैरे असली ना, घरीच बसून नॉर्मल पदार्थ खाणं चांगलं असतं. कारण मला तर पहिल्यापासून म्हणजे असंच होतं, माझ्या शरीराला सूटच होत नाही. माझं गरम वगैरे पदार्थ खाल्ले ना मी
तर माझं पहिले पण लगेच मिसकॅरेज व्हायचं. आणि ज्यावेळेस विरा राहिली ना तर त्यावेळेस इतकं मी पथ्य पाळलं ना, एकदम साध्या भाज्या खायचे. तुम्ही म्हणाल ना फक्त डाळ भात बटाटा. आणि ज्यावेळेस एकदम 3 महिने कन्फर्म झाले का मगच मी मासे वगैरे हे सगळं खायला सुरुवात केली. आणि ह्यावेळेस तर नॉनव्हेज वगैरे काही नाही खाल्लं, पण तरी पण आहे ना झालंच माझं मिसकॅरेज. काय माहीत आता देवालाच माहीत कशामुळे वगैरे झालं. तर चला पण आपले सबस्क्रायबर आहे ना म्हणजे लगेच दिसूनच येतं. ते स्त्रियांचं कसं असतं या गोष्टीनं प्रेग्नन्सी वगैरे लपत नाहीच, त्या लगेच पोट वगैरे त्याच्यात दिसतं आणि त्याच्यावरून कळून येतं. तर मग कमेंट्स येत होत्या, म्हटलं सांगा मिसकॅरेज झालं. आणि जर प्रेग्नंट असते ना मी, गणपती वगैरे आम्हाला विसर्जन करता नसता आला, तर त्याच्यामुळे जर खरंच कुणाला प्रेग्नन्सी वगैरे आणि काही काहींचं शरीर असलं तर त्यांना काही सूट होऊन जातं. पण माझं शरीर असे ना, मी थोडंसं जरी काही गरम खाण्यात गेलं का माझं लगेच मिसकॅरेज होतं. म्हणजे पहिले पण एवढे वेळेस मिसकॅरेज झाले. आणि आता मला काय वाटलं, बरेच जण म्हणतात ना दुसऱ्या प्रेग्नन्सीला आहेत का, काय नसतं, सोपीच असते दुसरी प्रेग्नन्सीचे खूप जणी म्हणतात. मग मी जास्त असं काही लोडच घेतला नाही, म्हटलं चला राहिली प्रेग्नन्सी. आणि त्याच्यात पण असं ना एक धाकधुकच होती, विरा अजून लहान आहे, परत कसं होईल ते टेन्शनच यायचं मला एक. तर त्या टेन्शननी म्हणा किंवा असं म्हणजे विचार करू कारण आहे ना आता सध्या विराकडेच फोकस करणं खूप गरजेचं आहे. कारण तीच अजून एवढी लहान आणि त्याच्यात दुसरं बघणं म्हणल्यावर मला असं लोडच आला होता डायरेक्ट. पण चला अजून थोडंसं माझ्या मते अजून 1 वर्ष तरी म्हणजे आता विरा 1.5 वर्षाची झाली, कमीत कमी 3 वर्षाची झाली ना तर राहिलेली योग्य राहील मला असं वाटतं. म्हणजे दुसरा बेबी आणि जसं राहिली तर आम्ही ठेवणारच आहे, असं काही नाही का लगेच विरा 3 वर्षाची होईपर्यंतचा वेट करणार आहे असं काही नाही. आता जर प्रेग्नन्सी राहिली पुन्हा तर ती पण आम्ही ठेवणारच आहे. आणि ह्या वेळेस पण ठेवायचीच होती मला, पण काय माहीत असं म्हणजे मी जास्त त्या गोष्टीकडनं हेच नाही केलं. मी म्हटलं चला सेकंड प्रेग्नन्सी इतकं काही व्हायचं नाही, असं मिसकॅरेज वगैरे तर मला वाटलं होणारच नाही. मी खूप फ्री राहिले आणि काय माहीत मेथीची भाजी वगैरे खाल्ली आणि मला ब्लिडिंग सुरू झाली. आणि मग मी शेअरच केलं नाही. माझी तब्येत पण बरोबर नव्हती त्याच्यामुळं आणि सर्दी वगैरे झाली, मग विरा पण माझ्यामुळं आजारी पडली. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.